आता बातमी छत्रपती संभाजीनगर मधून समोर येते। छत्रपती संभाजीनगर मध्ये शेअर बाजारात जास्त परताव्याचा आमिष दाखवत फसवणूक करण्यात आली आहे। संभाजीनगर मधील बापलेकाची 11 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे। आरोपी किशोर कीर्तीकरवर फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये बापलेकाची 11 लाखांची फसवणूक करण्यात आलेली आहे। आरोपी किशोर कीर्तीकरवर फसवणुकीचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे आरोपी किशोर कीर्तीकरच्या मुलाची ग्रो एम्पायर इन्स्टिट्यूट नावाची कंपनी आहे। या कंपनीत गुंतवणूक केली तर प्रति महिना 5% दराने हमखास परतावा मिळतो अशी भूल घालत या आरोपीने संभाजीनगर मधील या बापलेकाची 11 लाखांची फसवणूक केली। आता या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या आरोपीवरती कशा पद्धतीने कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये शेअर बाजारात जास्त परताव्याचा आमिष दाखवत ही फसवणूक करण्यात आली। संभाजीनगर मध्ये या बापलेकाची ही फसवणूक करण्यात आलेली आहे। त्यामुळे संभाजीनगर मधून ही बातमी सध्या आपण पाहतोय। बापलेकाची 11 लाखांची फसवणूक करण्यात आली। आरोपी किशोर कीर्तीकरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर यावेळी शेअर बाजारात 5% नफा मिळवून देतो अशी भूल घालण्यात आली होती। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, संभाजीनगर मध्ये बापलेकाची 11 लाखांची फसवणूक करण्यात आली। आता या आरोपीवरती कशा पद्धतीने कारवाई केली जाते? नक्कीच अंकिता, जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर मधील ग्रो प्राइम इन्व्हेस्टमेंट जी कंपनी आहे, या कंपनीच्या नावाखाली शेअर मार्केटचं काम जे आहे ते बापलेक करत होते। मात्र यामधून अनेक जणांचे पैसे जे आहेत ते घे जाईल आणि त्यानंतर 5% परतावा जो आहे तो तुम्हाला वाढीव देण्यात येईल असं त्यांना सांगण्यात येत होतं। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर नफा येतो आणि त्या नफ्यातून तुम्हाला 5% रक्कम जी आहे ती देण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। मात्र पाहिलं तर 2 महिन्यामध्ये 5% रक्कम जी आहे ती परत न दिल्यामुळे फिर्यादीचं हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते लक्षात आलं। त्यानंतर फिर्यादी असणारे जे आहेत सय्यद तौफिक सय्यद यांनी सदरी क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये या संबंधित फसवणूक झाल्याचा गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे। सध्या बापलेका विरोधात जे आहे ते गुन्हा देखील छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक मध्ये करण्यात आलेला आहे। यामध्ये किशोर कीर्तीकर आणि त्याचा मुलगा रोहित कीर्तीकर यांच्या विरोधात सध्या आता क्रांती चौकामध्ये गुन्हा दाखल आहे। निश्चित विजय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।